मी वैद्य अंकित झाडे. साधारण काही पेशंट तक्रारी घेऊन आला होता, त्यांचा एक रुग्णानुभव घेऊ आपण. काका तुम्ही आले तेव्हा काय काय त्रास होता? डोंगरे दुखणे, हा कंबर दुखणे, हा संडासला बसता नव्हता येत. बसता येत नव्हता. हा हा हा. आता आल्यापासून सगळा आराम झाला. पायात मोड पायाची मोड नव्हती येत, आता मोड येत आहे. अच्छा. हा पूर्ण असं येत नव्हतं मोड. नव्हती येत मोड. ओके ओके. आता पूर्ण आता आली. पूर्ण मोडता येतात. येत आहे. ठीक आहे. तुमचं जे मुंग्या आहे ना पायाला होत्या. हो, थोडा चालला हा ते दोन्ही पाय दुखत होते टोंगरे, हा हा हा. ते आराम झाले. ओके ओके ओके. आणि पचनशक्ती कसं आहे आता? भूक वगैरे लागतं का व्यवस्थित? हो, लागते भूक. ठीक आहे. हा. हो. तर यांचं कुठल्याही जे कमळे दुखणं आहे किंवा कमळेचं दुखणं, पावसाळा ऋतू आला आहे तर त्यामुळे प्रत्येक पेशंटनी हे बस्ती पंचकर्म करून घ्यायला पाहिजे. आणि विद्ध अग्निकर्म ह्या चिकित्सेने टोंगळ्यामध्ये जर मोड नसेल किंवा टोंगळा दुखत असेल तर ते खूप सुंदरपणे आराम होतो. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये प्रत्येकाने 8 दिवसाचं किंवा 14 दिवसाचं बस्ती पंचकर्म करून घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातलं वात हे पूर्णपणे नाहीसा होतो. ठीक आहे. धन्यवाद.